नमस्कार, मी अरुणा मोरे चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक क्विक बिगिनर्स फ्रेंडली मेकअप लुक पाहणार आहोत आणि सिंपल आणि प्रत्येक प्रोडक्ट्सचा यूज मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आता तुम्ही इथे बघताय मी चेहऱ्याला काहीही लावलेलं नाही आहे. मेकअप करण्यापूर्वी स्किन प्रिपरेशन करायची आहे. सो सगळ्यात आधी मी इथे फेसवॉशने चेहरा धुवून घेतलेला आहे. तर काही दिवसांपूर्वी ना मला चिकन पॉक्स झाला होता. जर तुम्हाला कोणती क्रीम माहीत असेल तर मला प्लीज सांगा. मी घरच्या पण होम रेमेडीज क्रीम्स भरपूर यूज केलेल्या आहेत. चला तर मग आपण मेकअप करायला सुरुवात करूया. सर्वात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर लावणं मेकअप करण्यापूर्वी खूप गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर निवडू शकता. तर माझी स्किन ड्राय विथ सेन्सिटिव्ह आहे, तर मी इथे लॅक्मे मॉइश्चरायझर यूज करते. तर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर घ्यायचे आहे आणि तुमची स्किन जी आहे ती सीझननुसार जर चेंज होत असेल तर तुम्ही पॉन्ड्सचे सुपर लाईट जेल देखील यूज करू शकता. हे ॲक्च्युली सर्व स्किन टाईपनुसार खूप छान प्रोडक्ट्स आहे आणि कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही याला इझिली लावू शकता. तर आता मी इथे लॅक्मे मॉइश्चरायझर यूज करते. हे मॉइश्चरायझर 24 तास स्किनला हायड्रेशन देते आणि यामध्ये मिल्क, व्हिटॅमिन ई आहे. ते स्किनला मॉइश्चर तुमचं लॉक करण्याचं काम करते. नॉन स्टिकी आहे. आता मी तुम्हाला एक माझा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगते. माझे हे प्रोडक्ट्स जे आहेत ते घेऊन खूप दिवस झालेले आहेत आणि मी डेली जास्त यूज करत नाही आहे. तर मी जास्त सनस्क्रीन यूज करते. त्यामुळे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते माझे ड्राय झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला माझा मेकअप जो आहे तो थोडासा केकी आणि ड्राय वाटेल, तर तुम्ही इथे समजून घेऊ शकता. तुमचे जर प्रोडक्ट फ्रेश असतील तर तुमचा मेकअप लुक अगदी छान होणार आहे. प्रोडक्ट जास्त तुमचे यूज होत असतील तर तुम्ही याला इझिली मेकअप तुम्ही करू शकता. तर हे प्रोडक्ट्स जे आहेत तुम्ही जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये जे डब्बी वगैरे मिळतात तर तुम्ही ते घेऊ नका. छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये असलेलेच तुम्ही प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत. मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे बघताय स्पेशल विंटरमध्ये मेकअप करून मी दाखवते. हे इझिली ॲब्झॉर्ब झालेले आहे स्किनमध्ये आणि स्किन खूप छान मॉइश्चर झालेली आहे. इन्स्टंट ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती आलेला आहे. हे तुम्हाला 50 रुपयांना मॉइश्चरायझर भेटते. याची शेल्फ लाईफ 2 इयर्सची आहे आणि मी 10/24ला घेतलं होतं. तर आता 1 वर्ष झालं मी याला यूज करते. खूप छान हे मॉइश्चरायझर आहे. माझी इथं असं होतं की चेहरा ड्राय झाला किंवा टॅनिन झाले तर ते खूप कमी प्रमाणामध्ये दिसते. बट तुम्ही डेली यूज केले ना तर डेफिनेटली तुमचा चेहरा खूप छान ग्लो करणार आहे. आता हे मी पूर्ण चेहऱ्यावरती मानेवरती लावून घेतलेलं आहे. आपली स्किन प्रिपेअर झालेली आहे. आता दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. तर सनस्क्रीन लावण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट्स लावून झाल्यानंतर 30 सेकंड तुम्हाला वेट करायचं आहे. आता मेकअपमधली दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. तर मी इथे लॅक्मे 9to5 सन एक्सपर्ट सुपर मॅट सनस्क्रीन लोशन यूज करते. यामध्ये SPF 50 PA+++ आहे. हे सनस्क्रीन तुमच्या स्किनला सनटॅनपासून प्रोटेक्ट करते, UV रेजपासून प्रोटेक्ट करते. तर तुम्ही जर दिवसा मेकअप करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका. सनस्क्रीन तुम्ही लावायचेच आहे. जरी तुमच्याकडे सनस्क्रीन नसेल तरी तुम्ही मॉइश्चरायझर लावून प्रायमर देखील लावू शकता. आता या व्हिडिओमध्ये मी प्रायमर यूज करत नाही आहे, तर सनस्क्रीन लावून मी लगेच पॉन्ड्स BB क्रीमने मेकअप करत आहे. अशा पद्धतीने सनस्क्रीन तुम्ही लावून घ्यायचं आहे. जास्त सनस्क्रीन तुम्ही यूज करू नका. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढेच तुम्ही यूज करा. तर सनस्क्रीन लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती एकदम असा व्हाईट कास्ट येणार आहे. तर तुम्ही सनस्क्रीन लावण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 30 सेकंदाचा गॅप ठेवायचा आहे. हे टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर सनस्क्रीन ॲप्लाय करा. अशा पद्धतीने मी मानेला आणि चेहऱ्याला पूर्ण सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे आणि एकदम डॅब करून हे तुम्हाला पुसून घ्यायचे आहे. जास्त असं रब करू नका. तर माझे हे प्रोडक्ट्स थोडेसे ड्राय झालेले त्यामुळे तुम्हाला हे थोडेसे मी जास्त प्रेस करून लावल्यासारखे वाटते, पण मी अजिबात प्रेस करत नाही आहे. तर तुम्ही इथे चेहऱ्यावरती बघू शकता व्हाईट कास्ट येत आहे, व्हाईट कलर दिसत आहे. पण नंतर सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही लास्टला बघू शकताय स्किनमध्ये पूर्ण हे सनस्क्रीन ॲब्झॉर्ब होते. तर सगळीकडे मी लावून घेते. तर इथे माझं सनस्क्रीन लावून झालेलं आहे. आता सनस्क्रीन लावल्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन. तर फाउंडेशन म्हणून मी इथे पॉन्ड्स BB क्रीमचं यूज करते. पॉन्ड्स BB क्रीम माझी खूप फेवराईट क्रीम आहे आणि हे ना तुम्हाला फाउंडेशनसारखं नॅचरल ग्लो देखील देते.
तर ही अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला कोणत्या पण मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल. जर तुम्ही डेली मेकअप करत असाल किंवा आपल्या घरी छोटेसे फंक्शन असेल ना, तर ही क्रीम तुम्ही नक्की यूज करा. ही क्रीम आणि मॉइश्चरायझर सनस्क्रीन जरी लावलं ना, तर तुमचा मेकअप लुक अगदी कंप्लीट होणार आहे. तर अशा पद्धतीने चेहऱ्याला आणि मानेला मी लावून घेते. पॉन्ड्स बेबी क्रीम डर्मेटोलॉजिकली टेस्टेड प्रोडक्ट्स आहे. तुमच्याकडे जर ब्युटी ब्लेंडर असेल तर ब्युटी ब्लेंडरने तुम्ही याला ब्लेंड करू शकता किंवा फिंगर्सने देखील केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी मानेला आणि चेहऱ्याला पूर्ण लावून घेते. एव्हरीडे लाईट मेकअपसाठी तुम्ही याला यूज करू शकता. जर आपली स्किन प्रिपेअर असेल तर आपला बेससुद्धा खूप सुंदर दिसतो. आपल्या डोळ्याखाली जर जास्त असं डार्क सर्कल्स वगैरे असतील तर तुम्ही कन्सिलरचा यूज करा. माझ्या डोळ्याखाली जास्त डार्क सर्कल नाही आहेत, त्यामुळे मी आजच्या मेकअपमध्ये ना कन्सिलर यूज करत नाही आहे. आणि ब्युटी ब्लेंडर वापरण्याची एक मेथड, जर प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर तुमचा मेकअप अजिबात ड्राय वाटणार नाही किंवा असा केकी वाटणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडर अगोदर तुम्ही क्लीन करून घ्यायचं आहे. नंतर या स्वच्छ पाण्यामध्ये प्रेस करून सगळे पाणी त्यातले पिळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने डॅब डॅब करून तुम्हाला क्रीम लावून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही क्रीम लावून घ्यायची. एक्सेस जो काही प्रोडक्ट्स असेल तो ब्युटी ब्लेंडरला लागतो, त्यामुळे आपला मेकअप एकदम असा जास्त भडक वाटत नाही. तर अशा पद्धतीने मी सगळीकडे लावून घेते. माझे जे प्रोडक्ट्स आहेत थोडेसे ड्राय झालेत, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे. थोडेसे मी प्रोडक्ट्स प्रेस करून लावत आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ते ब्लेंड करून घ्यायचे. एकदम असा ब्युटी ब्लेंडर ड्राय करायचा नाहीये. थोडंसं त्यामध्ये पाणी ठेवून तुम्हाला अशा पद्धतीने मीन्स पाणी ठेवायचं नाहीये, थोडंसं असा पिळून घ्यायचा आहे. सो तुम्ही बघितले क्रीम किती इझिली ब्लेंड झालेली आहे. ही क्रीम तुमच्या चेहऱ्याला इन्स्टंट सॉफ्ट कव्हरेज देते. तर अशा पद्धतीने तुम्ही मानेला देखील लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला चेहरा आणि मान डिफरंट दिसणार नाही आणि आपला मेकअप लुक जो असतो तो नॅचरल वाटतो. पॉन्ड्स बेबी क्रीमने तुम्हाला लाईट मेकअप ग्लो मिळणार आहे. तुम्ही याला नक्कीच ट्राय करू शकता. यामध्ये SPF 30 PA++ असते. क्रीम लावून झाल्यानंतर मी इथे कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. तर इथे मी लॅक्मी ॲब्सोल्यूट परफेक्ट रॅडियन्स कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. ही मी फक्त 15 रुपयांना मेडिकल स्टोअरमधून घेतली आहे. तर माझे जवळजवळ सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते लॅक्मीचेच आहेत. खूप छान प्रोडक्ट्स आहेत. आता ही पावडर जी आहे ना, खूप अशी फाईन पावडर असते, खूप स्मूथ असं याचं टेक्स्चर आहे. खूप छान तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो दिसणार आहे. तर आपला मेकअप लुक सेटअप करण्यासाठी आपण ही पावडर यूज करायची आहे. तुमच्या डोळ्याखाली जास्त डार्क सर्कल्स असतील तर तिथे तुम्ही व्यवस्थित लावून घ्या. आता कपाळाच्या वरच्या साईडला ना आपल्याला एक अशी लाईन राहते, तर तिथे सुद्धा तुम्ही पावडर व्यवस्थित लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला मेकअप नॅचरल लुक देतो. तर इथे मी पावडर लावून घेते. मेकअप केल्यानंतर मेकअप सेट करणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मी मानेला सुद्धा पावडर लावून घेते. पावडर इथे लावून झालेली आहे. तर मी तुम्हाला नो फिल्टर मेकअप लुक करून दाखवत आहे. अजिबात मी इथे फिल्टर यूज केलेला नाही आहे. आता तुमच्याकडे आयब्रो फिल करण्यासाठी आयब्रो पेन्सिल लागेल. तर आयब्रो फिल करताना तुम्हाला आधी आउटलाईन करून घ्यायची आहे आणि नंतर आयब्रो फिल करायचे आहेत, जेणेकरून तुमचे आयब्रोज मस्त दिसतील. आणि तुम्ही ब्राऊन कलर आयब्रोजसाठी यूज करायचा आहे, ज्याने काय होते तुमचे आयब्रोज एकदम असे नॅचरल दिसतात. आणि नंतर तुम्ही मस्कारा देखील असेल तर यूज करू शकता. तर या कोमच्या साह्याने मी ते सेट करून घेते. इथे आयब्रोज फिल करून झालेले आहेत. नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक. तर मी लिपस्टिक लावून घेते. लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही इथे कोणता पण लिप बाम लावून घ्यायचा आहे. इथे मी हिमालयाचा लिप बाम यूज करून घेते. त्याने तुमचे लिप्स मॉइश्चराईज राहतात आणि नंतर लिपस्टिक लावली ना तर ओठ तुमचे खूप सुंदर दिसतात. तर ही लिपस्टिक लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्त एक्सेस अमाऊंटमध्ये तुम्ही हा प्रोडक्ट जर घेतला तर तुमच्या लिप्सवरती खूप डार्क लिपस्टिक होते. तर त्यामुळे तुम्ही हे कडेला असं व्यवस्थित पुसून प्रोडक्ट्स लावायचं आहे. तर इथे लिपस्टिक अप्लाय करून झालेले आहे. इथे मी आयब्रो पेन्सिलचाच काजळ म्हणून यूज करते.
आता आपला मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता एकाच गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे टिकली, सिंदूर. इथे तो देखील मी लावून घेते. इथे आपला आता मेकअप लुक कंप्लीट होतोय. सो इथे माझा बिगिनर्स फ्रेंडली मेकअप झालेला आहे. सेल्फ मेकअप कसा करायचा हेच मी तुम्हाला शिकविले आहे. स्किन प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ते केले ना तुम्हाला समजून येईल तुमचा मेकअप किती छान झालेला आहे, तुमची स्किन किती स्मूथ दिसत आहे. तर हा बजेट फ्रेंडली मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.